नाही ना, आपापली कंप्लेंट देतात, सगळे करतो. जर एक महिना लाईट बिल नाही भरला तर लाईट कापायला कसे येतात? मग आता आम्हाला लाईट नाही त्याची सोय करा ना. आम्हाला लाईटीची खूप गरज आहे ना. लाईट आहे तर सगळं आहे ना माणसाला. लाईटच नाही. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहत असाल दुसऱ्या काही महिला आहेत. मावशी, आपण आपल्या या भागामध्ये आणखीन लाईटी व्यतिरिक्त आणखीन काय समस्या आहेत? लाइट के साथ साथ हमको है ना पानी का बहुत बड़ा प्रॉब्लम है। पानी यहाँ पर इतना कम प्रेशर में 1.5 घंटा छोड़ते हैं और हमको इसके अलावा बोरिंग तो है नहीं यहाँ पे। जो कॉर्पोरेशन का पानी आता है वही पानी होता है और उसके अंदर भी हमको 1.25 घंटा पानी छोड़ेंगे तो हम उसमें क्या करेंगे? ठीक। और उसमें प्रेशर भी नहीं होता है। याबाबत काही आपण नगरसेवकांकडे, इथल्या स्थानिक नगरसेवकांकडे काही तक्रार केली होती का? मी सुरैया बेग बोलत आहे. गल्ली नंबर 31 मध्ये खूप त्रास आहे. इथं पाण्याचा त्रास आहे, लाईटचा त्रास आहे, कचऱ्याची गाडी येत नाही. खूप म्हणजे 12 किती वेळा आणि कोणाकडे गेला होता तुम्ही? अभी गफूर पठान के पास गए हैं, रईस रोड के पास गए हैं, सबके पास तो जाकर आते हैं, बोलते हैं और कॉल तो इतने करते हैं एमएससीबी में कोई उठाता भी नहीं है और उठाते भी है तो आते हैं बोलते हैं, आते भी नहीं है। वेस्ट रहता है। मैं हिना बेग बार बार एमएससी में फोन करते हैं तो बार बार वेस्ट बताता, फोन नहीं उठाते, बार बार लाइट की तकलीफ होती एमएससीबीचा फोन लागतो का? वेस्ट बताता है कम्प्लीटली। जब तक फोन लगाएंगे तब तक वेस्ट बताता है वो फोन। ठीक. तर आपण काहीतरी म्हणत होता की काय नेमकं काय म्हणत होता? कचऱ्याची गाडी येत नाहीये. आली तरी तिथपर्यंत. माझं नाव समीना शेख आहे. मी कोंडवा खुर्द भाग्यवती नगर मध्ये राहते. आता सध्या माझ्या सासाचं विधान झालेलं आहे. कारण कसं लाईट नव्हते म्हणे आम्ही मस्जिद मध्ये पण ऐलान करू शकले नाही. जे लोकांना माहीत झालं ते लोक आले. कारण कसं माहितीये का, लाईटच नाही. लाईट नाही तर पाणी नाही. पाणी नाही. आता म्हणजे 3 दिवस झाला पण ते सासूला वारले ते पण आम्ही नाना धोनं काय केलं नाही. कारण कसं पाणी आहे तर लाईट आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर लाईट आहे. दोघांचा पण आम्हाला खूप त्रास होतो. हात जोडी विनंती करते, एकदा तुम्ही सगळं वरती कॅमेरा फिरवा. कारण आमची खूप बिल्डिंग आहे. ते लोकांना पाणी कसं जाणार तुम्ही मला सांगा. कारण लाईट नाही तर पाणी पण जाऊ शकत नाही, लिफ्ट पण चालत नाही. इथं जनरेटर कोणत्या बिल्डिंग मध्ये नाहीये, इथं बोरिंग कोणत्या बिल्डिंग मध्ये नाहीये. आम्ही काय करावं? आमचं जे कारण आहे मुख्य लाईट आणि पाणी आणि कचरा आहे ते हे समस्या आम्ही कुणीकडे घेऊन जाऊ? तुम्ही खुद स्वतः जिथपर्यंत होईल हे न्यूज पाठवा. हात जोडून